हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे काही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे ही भरती आहे. ही जी भरती आहे यांच्या कमीत कमी 7 ते 8 जागांमध्ये इथे भरती निघालेली आहे. तर आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे हा. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये जी वॅकन्सी असणार आहे काही, ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी असणार आहे, ट्रान्समिशनसाठी. ओके, तर इथे टोटल ऑफ जागा जर असणार आहे तर जागा 132 जागांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. तर आपल्याला इथं या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे. आपल्याला अप्लाय कसं करायचं, आपल्या सॅलरी काय असणार आहे, एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे, चलन फीस किती असणार आहे, आणि अप्लाय कसं करायचं आहे, आपल्या क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय असणार, सगळं मी या व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण व्हिडिओ शांततेपणे पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा असे व्हिडिओ बघण्यासाठी काही. तर चला सुरू करूया या व्हिडिओला. तर जसं काही तुम्ही बघू शकता, त्याचा पीडीएफ मी इथे ओपन केलेला आहे. त्या पीडीएफची आता संपूर्ण माहिती तुमच्या समोर मी सांगणार आहे. ओके, तर महाट्रान्सको भरती असणार आहे इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे ही भरती असणार आहे. इथे जे एम्प्लॉयमेंट ऍडव्हर्टाइजमेंट 0.5 नंबरची ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे 2024ची. ओके, त्याच्या आधीचे व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहे चॅनलवर. ते तुम्हाला इथे चॅनलवर भेटून जातील आपल्याला आय लिंकच्या बटनवर. ओके, त्याच्यानंतर आता इथे आपण बघूया. आता मित्रांनो, आपली जी पोस्ट असणार आहे इथं डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनसाठी इथं आपलं पद असणार आहे. ओके, त्या कंपनीची प्रोफाईल वगैरे दिलेली आहे. तर कंपनीची प्रोफाईल बद्दल आपल्याला कधी संपूर्ण वाचायचं असेल इथं आपण वाचू शकता कशा पद्धतीने कंपनीचं प्रोफाईल आहे. ओके, आता आपण वळूया 2 नंबरला, पोस्ट वॅकन्सी आणि रिझर्वेशन. ओके, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. आता इथं टोटल वॅकन्सी किती आहे, कसे आपल्याला फॉर्म भरायचं वगैरे वगैरे सब कुछ. इथे टोटल वॅकन्सी जसं की तुम्हाला मी सांगितलं ते 132 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनसाठी. तर कॅटेगरी वाईज आपल्याला वॅकन्सी चेक करून घ्यायची. इथं संपूर्ण कॅटेगरी वाईज इथं दिलं गेलेलं आहे स्ट्रक्चर, आणि पीडब्ल्यूपीडी साठी पण दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला बघून घ्यायचं. आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये येत असाल इथं आपल्याला बघून आपला फॉर्म भरून घ्यायचा, कोणत्या सेंटरमध्ये आहे ते बघून घ्यायचं. ओके, आता संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला काही वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता. इथं सगळं काही सांगितलं आहे त्यांनी. द कट ऑफ डेट फॉर डिक्लेअरिंग एलिजिबिलिटी, एज, क्वालिफिकेशन्स आणि एक्सपिरियन्स, त्याच्यावरच आपले कट ऑफ निघणार आहे. आणि इंटरव्ह्यू आणि आपला पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे. इथे एक टेस्ट होणार आहे आपली रायटिंग टेस्ट ऑनलाईन. ओके, त्याच्यावर त्याच्यानंतर इथं सगळं काही त्यांनी सांगितलं कट ऑफ वगैरे बद्दल, कशा पद्धतीने आपली एक्झाम वगैरे ते पण आपण इथं वाचून घ्यायचं. आता बघूया आपण सॅलरीकडे वळूया. ते तर मी पुढे सांगणार आहे, सॉफ्टवेअर मध्ये सांगितले मी तुम्हाला पूर्ण माहिती पुढे देणारच आहे स्टेप बाय स्टेप. ओके, सॅलरी बद्दल बोलले, पे स्केल बद्दल. तर जे कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे त्यांच्यासाठी 61,830 पासून तर आपल्याला 1,39,925 रुपयापर्यंत सॅलरी इथं भेटणार आहे. ओके, जे आपल्या वाढत जाणारे पुढे पुढे. त्यानंतर तुम्हाला ऍडिशनल बेसिक सुद्धा असणार आहे. आपल्याला बेनिफिट्स असणार आहे सिलेक्ट झाल्यानंतर. आपल्याला DRA, DA, HRA, मेडिकल बेनिफिट्स, CPF, ग्रॅज्युएट ETC, त्यानंतर कंपनी रूल्समध्ये जे काही असेल ते तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड ऑफिसर, की जी आपली ऑफिसरची पोस्टिंग असणार आहे, तुम्हाला क्वार्टर सुद्धा त्यांच्याकडून मिळणार आहे राहण्यासाठी. ओके, आपल्या सबकुच इथं भेटणार आहे, आपली सर्व काही भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला द प्रेझेंट अप्रॉक्सिमेट मंथली ग्रॉस एम्प्लॉयमेंट फ्रॉम पोस्ट, तुम्हाला सॅलरी जी असणार आहे 1,05,320 रुपये असणार आहे. अशा प्रकारे विदाउट ऑफिस अकोमोडेशन. ओके, याच्या बेसवर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बद्दल बोलूया इथं आता. तर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. इथे क्वालिफिकेशन सुद्धा आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. तर इथं जे आपल्याला पोस्ट लिहिली गेलेली आहे, पोस्ट नेम, एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आपण बघूया. आता इथं डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी ट्रान्समिशनसाठी आपली पोस्ट असणार आहे. इथं आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आणि टेक्नॉलॉजी मध्ये. ओके, टोटल आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला पॉवर ट्रान्समिशन मध्ये. ओके, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, एवढंच एकच वॅकन्सी असणार आहे, याच्या पद्धत दिली गेलेली आहे. इथं आपल्याला आपल्याला रायटिंग टेस्ट होणार आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे. इथं सिलेबस वगैरे इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंगचा कम्प्लीट फॉर अलॉंग फॉर कॅन्डिडेट्स. आपल्याला सिलेबस वगैरे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इथं सांगितलं गेलेलं आहे. पुढे चालून तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय सिलेबस असणार आहे. अशा प्रकारे असणार आहे. ऍज अ डिग्री आपल्याला युनिव्हर्सिटी मधून पाहिजे, आपल्याला सगळं इथं सांगितलं गेलेलं आहे. तुम्हाला जर वाचायचं असले वाचू शकता पूर्णपणे. ओके, एज लिमिट बद्दल आता बोलूया. तर द अपर एज लिमिट आउटसाइड कॅन्डिडेट्स 38 इयर, म्हणजे 38 वर्षापर्यंत. ओपन कॅन्डिडेट्स मध्ये जे असणार
तेवढ्या 30 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात एससी, बीसी, ईडब्ल्यूएस अनाथ जे लोक असतात, अनाथ लोकांसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं 43 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एससी कॅटेगरी पण याच्यामध्ये धरली जाते. त्यानंतर जे कॅटेगरी पीडब्ल्यूडी मध्ये येतात, दिव्यांग पर्सन असतात, त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथे लिहिले गेलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं अप्लाय स्पोर्टमध्ये जे स्पोर्ट कोटामध्ये स्पोर्ट पर्सनसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. जे त्यांचे एम्प्लॉयमेंट असतील जुनेवाले, त्यांच्यासाठी इथं एम्प्लॉयमेंट जे असतील त्यांचे पहिल्यापासून त्यांना 57 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. असं डेट ऑफ बर्थ, आपल्या डेट ऑफ बर्थसाठी आपलं प्रूफ म्हणून आपल्याला एसएससीचं लिव्हिंग सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे इथं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या डेट जे आपल्या इथपर्यंत कंप्लीट इथपर्यंत आपल्याला डेट आपलं याच्यावर त्यांचं गृहित धरण्यात आलेलं 1/7/2024 पर्यंत आपलं एज इतकं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असलं ते नॉट अप्लाय केले तिथं धरले जातील. तर कॅटेगरी वाईज सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे इथं, जसं की कास्ट सर्टिफिकेशन झालं, डोमिसाईल सर्टिफिकेशन झालं, त्यानंतर इथं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन, सगळ्या कॅटेगरीसाठी वेगळं वेगळं इथं सांगितलं गेलेलं आहे. त्या खालीमध्ये सगळं दिलेलं आहे. क्रीमी लेबर सर्टिफिकेशन ऑफ, नॉन क्रीमी सर्टिफिकेशन ऑफ, इकॉनॉमी व्हेकल सेशन ईडब्ल्यू साठी, त्यानंतर इकॉनॉमी व्हेकल सिलेक्शन इलिजिबिलिटी सर्टिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेशन सगळ्यांसाठी इथं एससीबीसी सर्टिफिकेशन, एज्युकेशनल बँकेट क्लास, डोमिसाईल सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, सोशल सर्टिफिकेशन, असे भरपूर प्रकार सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे कॅटेगरीवर. जे आपल्या वेगवेगळे कॅटेगरीसाठी वेगवेगळे सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला. तुम्हाला माहितीच असणार आपल्या कॅटेगरीमध्ये स्पोर्टमध्ये असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेशन लागणार आहे. असं दिव्यांग असेल तर आपल्या मेडिकल सर्टिफिकेशन लागणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये दिव्यांग आहे, किती पर्सेंटेज आहे, तशा प्रकारे. अनाथ असेल तर अनाथचं सर्टिफिकेशन लागणार, अनाथ प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला, आणि डोमिसाईल सर्टिफिकेशन लागणार आहे. अशा प्रकारे असं सगळे इथे दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता तिथं. त्यानंतर आता पुढे बघूया आपण मेथॉलॉजी अँड सिलेक्शन प्रोसेस, त्याबद्दल आपण इथं बोलूया. आता त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला मी. सगळ्यात पहिले जे आपल्याला कॅन्डिडेट जे असणार इथं कॅन्डिडेटसाठी सगळ्यात पहिले रायटिंग टेस्ट इथे लिहिलेले बघा. रायटिंग टेस्ट आणि ऑनलाईन टेस्ट होणार आहे. म्हणजे रायटिंग टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्ट आपली घेण्यात येणार आहे. ती ऑनलाईन टेस्ट आपली होणार आहे. कशा पद्धतीने असणार आहे आपण बघूया इथं. सक्सेसफुल आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉल लेटर येणार आहे. कॉल लेटर आपल्याला मेलवर पाठवण्यात येणार आहे. मेल ऍड्रेस आपल्याला चांगला टाकायचा आहे. व्हेरीफाईंग एलिजिबिलिटी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करून ते मेल ऍड्रेस पाठवून कॉल लेटरवर तिथून आपल्याला डाउनलोड करायचं कॉल लेटर. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट वगैरे जे सगळे ते आपल्याला तयार करायचे. नंतर ते एक्झामिनेशन सेंटरला आपल्याला जायचं, टेस्ट द्यायचं आहे. ओके. त्यानंतर आपले डॉक्युमेंट आपले इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू टायमाला आपल्याला सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे. त्यानंतर आपल्याला रायटिंग टेस्ट मध्ये काय असणार आहे, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि आपल्याला एमसीक्यू टाईप क्वेश्चन असणार आहे इथं. ओके. त्याचे सब्जेक्ट दिलेले गेले आहे, सब्जेक्ट दिलेला आहे, क्वेश्चन्स आणि मार्क्स आणि टाइम दिलेला आहे. आपण बघूया इथं. आता एक नंबरला जे असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज मध्ये 50 क्वेश्चन असणार आहे, 110 मार्क असणार आहे त्यासाठी. 2 नंबरमध्ये देणार टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड, त्यासाठी तीन पार्ट मध्ये डिवाइड केले त्यांना. ए मध्ये जे असणार आहे टेस्ट ऑफ रिजनिंग, त्यासाठी 40 क्वेश्चन असणार आहे 20 मार्कांसाठी. त्यानंतर बी मध्ये जे असणार आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी. त्यानंतर सी मध्ये येणार टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी असे असणार आहे. सब टोटल असणार आहे 80 मार्कांची, यांची तिघांची मिळून 80 मार्क असणार आहे. टोटल 80 क्वेश्चन असणार आहे आणि 40 मार्कासाठी असणार आहे. टोटल क्वेश्चन जे असणार आहे आपले 130 क्वेश्चन असणार आहे आणि टोटल मार्क जे असणार आपले 150 मार्क असणार आहे. आपल्याला 2 घंट्याचा टाइम इथे भेटणार 120 मिनिट. ओके. टाइम बद्दल सांगितले गेलेले. तर आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथं असणार आहे 0.25% निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे आपल्याला. ओके. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करून पेपर द्यायचा आहे. ओके. त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. म्हणजे आपल्याला सगळं टेस्ट वगैरे ऑल अटेम्प्ट वगैरे त्याच्याबद्दल सिलेबस वगैरे काय असणार ते लिहिलं गेलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याला टास्क परफॉर्मन्स बघ आपलं ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे सिलेक्ट होण्यासाठी आपल्याला किती मार्क आपल्याला कमीत कमी पाहिजे. तर आपल्याला कमीत कमी इथे 150 मार्कांचं एक्झामिनेशन होणार आहे. त्यापैकी आपल्याला मिनिमम आपल्याला 100 मार्क्स आपल्याला कन्वर्ट केले जाणार आहे. म्हणजे 100 मार्क आपल्याला लागणार आहे असं इथे लिहिलं गेलेलं आहे. अशा प्रकारे मेरिटली सगळी 100 मार्कांवर डिवाइड करण्यात जाणार आहे. ओके. अशा प्रकारे ते सांगितण्यात आलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं वाचून घ्यायचं एकदा. ओके. इथं त्यानंतर आता बघूया इथं सेंटर्स ऑर ऑनलाईन सेंटर. तर ऑनलाईन सेंटर आपल्याला सगळं ऑलमोस्ट इंडिया महाराष्ट्रामध्ये आपल्याला जवळपास जिल्ह्यामध्ये आपल्याला सेंटर्स असणार आहे. सेंटर फॉर ऑनलाईन रायटिंग टेस्टसाठी तुम्ही त्या सेंटरला चॉईस करून आपल्या जवळचं सेंटर चॉईस करायचं आहे. ओके. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फीज जी असणार मित्रांनो इथं सगळ्यात आपल्याला जीएसटी पण असणार याच्यात.
फीज प्लस जीएसटी, ऍप्लिकेशन फीज. ओपन कॅटेगरीसाठी तर 700 रुपये असणार आहे, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी SC ST मध्ये येतात त्यानंतर CBC आणि EWS आणि अनाथ मुलं असतात त्यासाठी 350 रुपये असणार आहे. आणि दिव्यांग पर्सनसाठी इथं काहीच फी नसणार आहे ना, 0 फीज असणार आहे अशा पद्धतीने. तर तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीनं इथं फीज भरण्यासाठी तुम्हाला करण्यासाठी इथं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, रुपे, विजा, मास्टर कार्ड अशा प्रकारे आपण ऑनलाईन पेमेंट आपण करू शकतो. अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं आपल्याला कोणतेही ऑप्शन नसणार आहे, याच्यापैकी आपल्याला करून घ्यायचं आहे ऑनलाईन पेमेंट. ओके, तर ऑनलाईन बद्दल आपल्याला लिंक वगैरे मी ऍप्लिकेशनची लिंक वगैरे टाकून देणार आहे. त्यानंतर आपल्याला अपेरिंग जे असतं, अपेरिंग ऑनलाईन रायटिंग टेस्ट, अपेरिंग साठी ते लिहिले गेलेले आहे. अपेरिंग वाल्यासाठी कसं असणार इथं बघून घ्या. तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या मेलवर आपल्याला ते आपले डॉक्युमेंट वगैरे चेक करतील. आपण फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ते मेलवर आपल्याला कॉल लेटर पाठवणार आहे की तुमचं एक्झामिनेशन असणार आहे. त्या दिवशी तुम्हाला एक्झामिनेशन आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे एक्झामिनेशन झाल्यानंतर. अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं ए मध्ये दिलेले हार्ड कॉपी फॉर व्हॅलिड कॉल लेटर ऑनलाईन एक्झामिनेशन. ओके, तर आपल्याला हार्ड कॉपी घेऊन जायची कॉल लेटरची, ते आपल्या मेलला पाठवणार त्याची कलर प्रिंटमध्ये. त्यानंतर आपल्याला कलर फोटो घेऊन जायचा, पासपोर्ट साईज फोटो. ओके, इथे लिहिले गेलेले आहे 1 अपलोडेड फॉर ऍप्लिकेशन फॉर्म. जो ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अपलोड करतात त्याचा पासपोर्ट साईज आपल्याला घेऊन जायचं आहे. मग त्यांना वाटेल की तुमचा फॉर्म आहे असं खरं. तर ओरिजिनल फोटो आयडी प्रूफ साठी फोटो आयडी प्रूफ घेऊन जायचा आपल्याला. त्यानंतर ओरिजिनल फोटो आणि आयडेंटिटी प्रूफ साठी आपल्याला कलर कॉपी मध्ये न्यायचं इथे सगळं, फोटो पण आणि आयडेंटिटी प्रूफ पण. आयडेंटिटी प्रूफ मध्ये असणार आहे आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन अशा प्रकारे असणार आपल्याला इथं. सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत ठेवायच्या आहे. काही पण अडचण आली तर आपल्याला 1, 2, 3 आपले ऑप्शन आपल्याकडे पाहिजे तिघींच्या झेरॉक्स काढून घ्यायचे आहे. ओके, अशा प्रकारे. रेशन कार्ड आणि लर्निंग लायसन्स चालणार नाही, लर्निंग लायसन्स चालणार नाही इथं असं सांगण्यात आलेलं आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन साठी आपल्याला ते लागणारच आहे, याच्या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. ते मला ते लागणार आहे. इथं फॉर फिमेल कॅन्डिडेट साठी त्यांनी दिलेलं आहे अप्रेंग कॉल लेटर्स फॉर ड्युरिंग फॉर रजिस्ट्रेशन प्रोसेस. सक्सेस झाल्यानंतर आपल्याला नेम ऑफ द अपरिंग फोटो, आयडेंटिटी प्रूफ. त्यानंतर आपलं फॅमिली कॅन्डिडेट्स फॉर हॅव चेंजेस फॉर फर्स्ट मिडल नेम आपला चेंजेस वगैरे असेल मॅरिड नंतर ते आपलं सर्टिफिकेशन लागणार आहे. अशा प्रकारे सांगितले. डॉक्युमेंट वेगळे आणि कधी आपलं नाव वेगळं जर भरलं त्यानंतर आपल्याला सगळे प्रूफ द्यायला लागणार आहे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे. सर्व्हिस अग्रीमेंट बॉन्ड सगळ्यात इम्पॉर्टंट. तर तसे असणार द सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर रिक्वायर्ड फॉर सर्व्हिस अग्रीमेंट बॉन्ड आपल्याला भरून घ्यायचा आहे. इथं बॉन्ड लागणार आपल्याला मिनिमम आपला 5 लाख रुपयाचा व्हॅल्युएशन वाला बॉन्ड इथं द्यायचा आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे. नॉन डिजिटल स्टॅम्प होणार आहे इथं. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला लिहून घेणार आहे. 5 लाख रुपयाचा स्टॅम्प आपल्याला इथं भरावा लागेल. सर्व्हिसची आपल्याला मिनिमम आपल्याला इथं 5 वर्षापर्यंत सर्व्हिस करावीच लागणार आहे. मग आपल्याला त्याच्यानंतर आपले हे पैसे आपल्याला परत भेटणार आहे मग 5 लाख रुपये. नाही तर मग तुमची एखादी 5 वर्ष तुमची नोकरी देऊन सोडली तुमचे 5 लाख रुपये परत भेटणार नाहीये. मग तुम्ही विसरून जायची 5 लाख रुपये अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आता इथे बघूया. ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट असणार आहे आपली ऑगस्ट सप्टेंबर 2024 असणार आहे. त्याचे जनरल कंडक्शन वगैरे बद्दल ऑल इंडियन सिटीजन इथं अप्लाय करू शकतो. असं नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये भरती फक्त महाराष्ट्र मानसिक अप्लाय करू शकतो. तुम्ही कधी अदर राज्याची पण असाल तर तुम्ही पण इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती वाचून तुम्ही पण इथं संधीचा फायदा घेऊ शकता. सगळ्या इथं पद्धती वगैरे सांगितलं गेलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला वाचायचं असलं हे तुम्ही वाचू शकता. तर आपल्याला मराठी लँग्वेज साठी जे असणार आहे द कॅन्डिडेट्स फॉर प्रोव्हाइडिंग फॉलोइंग सर्टिफिकेशन फॉर शोईंग नॉलेज ऑफ मराठी. तर मराठीसाठी आपल्याला नॉलेजसाठी सर्टिफिकेशन वगैरे बनवायची काही आवश्यकता नसते. कारण की आपण 10वी मध्ये आपण शिकलेले असतं महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी विषय कंपल्सरी असतं. तर इथे लिहिले गेलेले आहे सर्टिफिकेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन बोर्ड. आपल्याला जे बोर्ड सर्टिफिकेट जे असतं ना आपलं 10वीचं ते पास आउट कधी झालेलं असतं आपण तिथे आपला मराठी विषय असतोच बरोबर. तर आपल्याला काही बनवायची जरूरत वगैरे नाही. सर्टिफिकेशन आपलं तेच आपल्याला सर्टिफिकेशन म्हणून इथं चालेल आपल्याला. ओके, सर्टिफिकेशन कुठं बनवावं लागेल असं काहीच नसतं. आपल्याला जे बोर्ड सर्टिफिकेट जे येतं 10वी मध्ये आपण मराठी विषय आपला असेलच प्रत्येकाचा असतोच महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी मराठी विषयासाठी इथं लिहिले गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने सर्टिफिकेट साठी नसेल तर मग काय पद्धत वगैरे तिथे दिलं गेलेलं आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी तिथे मराठी सर्टिफिकेट आहेच. तिथे आणणारच आहे 10वीचं तर काही टेन्शन नाही इथं. तर इथं प्लेस ऑफ मुंबई 22 तारखेला ही भरतीची जाहिरात आलेली होती. आता ऑनलाईन आपले चालू झालेले आहे.
तर ऑनलाईन आपल्यासाठी त्यांना गाईडलाईन्स वगैरे पण दिलेले आहेत. स्कॅनिंग कशी करायची, अपलोड कशी करायची, फोटोग्राफ, सिग्नेचर, थम्स, त्याच्यावर हँडरायटिंग, डिक्लेरेशन कसं करायचं, सगळ्या पद्धतीचं चांगल्या दिलेल्या आहेत. तर फोटोग्राफ, इमेज काय साईज असणार आहे, त्याच्यानंतर इथं बघूया सिग्नेचर, स्टंप, डिक्लेरेशन काय साईज असणार आहे, इथं सगळं काही पद्धतीने सांगितलं आहे. तर तुम्हाला इथं वाचून घ्यायचं आहे. ओके. स्कॅनिंग, फोटोग्राफ, सिग्नेचर, थंब, रायटिंग, डिक्लेरेशन कशा पद्धतीने 200 DPI वगैरे जे असतं ते तुम्हाला इथं दाखवलं गेलं आहे. अपलोडिंग कसं करायचं आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती इथं दिलेली गेली आहे. युअर ऑनलाईन ऍप्लिकेशन नॉट रिजेक्टेड. तो अपलोड फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग अँड डिक्लेरेशन आपल्याला हे सगळं लागणार आहे. अशा प्रकारे इथे नोट्स वगैरे दिलेले आहे त्यांनी. आणि तुम्हाला इथं हे आता इथं बॉन्ड कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तो खाली इथं फॉर्म दाखवून देऊ तुम्हाला मी. तर आता तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. याची प्रिंटआउट घ्यायची आपल्याला. पहिले इथं नाव टाकायचं आहे आपलं. ओके. इथं ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर पोस्टचं नाव टाकायचं इथं. त्यानंतर ही हॅल्ड अँड इथं जी पोस्ट असेल ती टाकून घ्यायची. त्यानंतर श्रीमती कुमार विजय पॉल इथं टाकून घ्यायचं आहे. आपलं क्वालिफिकेशन वगैरे टाकून घ्यायचं. इथं इथं लिहिले गेलेले सगळं कॅन्डिडेट्स वगैरे सगळं. इथं आपल्याला सगळं पॅरामीटर्स वगैरे दिलेले गेलेले आहेत. आपली सिग्नेचर वगैरे करायची, पोर्टल ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटोग्राफ लागायचा आहे. अशा प्रकारे इथं भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं सर्टिफिकेशन जे असणार आहे फिजिकलसाठी असणार आहे. त्या फिजिकल आणि राईटसाठी त्यासाठी नाव वगैरे टाकायचं आपल्याला भरून घ्यायचं. पोस्ट वगैरे काय असणार आहे काही नाही संपूर्ण वाचून तर भरून घ्यायचं. डिस्ट्रिक्ट, जिल्हा वगैरे काय आपला सगळं टाकून भरून घ्यायचं. त्यानंतर प्लेस, डेट आणि आपली सिग्नेचर मारून द्यायची इथं या साईडला. ओके. इथं अशा पद्धतीने असणार आहे. ते आपल्याला 2 गोष्टींचे फॉर्म मी दाखवून दिलेले आहे. डिक्लेरेशन फॉर्म आणि फिजिकल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे इथं लिहिलं गेलेलं आहे. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असाल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 100% तुमचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. आणि तेव्हा मला कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवा. कारण की डेलीचे मी 2 ते 3 व्हिडिओ बनवत असतो. आणि या आता महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटीचा 3रा व्हिडिओ आहे. अजून याचे 5-6 व्हिडिओ यायचे बाकी आहे. तर मी आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला काय करायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, आपल्या मित्रांसोबत शेअर पण करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल पण आहे तिथं दिले गेलेले. इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल तिथं पण मी अपडेट टाकत असतो. तिथं पण मला तुम्ही विचारू शकता काय डाऊट वगैरे असलं तर. त्यानंतर कोणाला ट्रेडिंग वगैरे शिकायची असेल तर त्यांनी मला सेकंड चॅनल तिथं ट्रेड विथ भूषण तिथं मला सबस्क्राईब करू शकता. ओके. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी काही आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. थँक्यू गाईज. जय महाराष्ट्र. थँक्यू.